आपल्याला काय ना बॅड न्यूज आहे. काय सांगतो म्हणजे कोणाला अजून माहिती नाही, मला पण नाही माहिती, पण असं समजा मला स्ट्राईक बसले. कारण विषय कसा असं माहिती आहे, तर आपलं कॉपीराईट येतो बघ, ते मला 15च्या वर गेलेत कॉपीराईट. मग तू हे नाही केलेस, क्लिअर नाही केलेस? पण झाले ते चान्स असतो 15, आणि आता 15 स्ट्राईक म्हणजे 15 कॉपीराईटच्या वर गेल्याच्या नंतर एक स्ट्राईक बसतो. तर स्ट्राईक असा आहे की 3 महिने व्हिडिओ टाकू शकत नाही. का पण काय माहित म्हणजे आता विषय अबे पाहिले. So guys, welcome to my vlog. Guys, माझे फॅन लोक भेटले. हा वारक्या, हा सोम, हा कृष्णा. लास्ट बघ असला अगं बाई ग हे आता दोघं आले, त्यांची बरं इज्जत काढली तर परत त्यांना वाईट वाटेल. कसं आमच्या ब्लॉग मध्ये यायचे असेल तर इज्जत काढायला लागेलच. म्हणजे इज्जत स्वतःची काढायला लागला ना, तुम्ही आमची काढली तरी पण चालेल, एवढा काय विषय नाही. आता अंड्या बघ, अंड्याला तर सवयच झाली आता. एवढी होती ती एवढी पण आता परवा त्याला कोणतरी भेटला, त्याला डायरेक्ट अंडे आवाज मारतो. तर तुला आवाज कसा मारला डायरेक्ट अंड्या? तू विचारला नाहीस अंड्या का आवाज मारलास? कोण रे? अरे बारक्या पडशील. अंकुश पण भेटलाय, सार्थक पण भेटला. सार्थकची कोणतरी दिवाणी आहे का, कोण आहे ती? हो. आता काहीच आज काय आहे बघ, आता तुम्हाला ना हे 2च कपडे. महिनाभर एकच महिनाभर. अरे आपण तेच घालतो की काय? आता मी काय घातलं? टी शर्ट कुठचं? आता घातलंय ना, आता घातलं म्हणून बोलला. आता चेंज केलीस तू? चेंज केली म्हणजे हे चेंज केलंस तू? ऐक, आता तुम्हाला बघ म्हणजे आहे ना, तुला असतोच कशाला? पोरं बाई एक पॅन्ट आहे ना आठवडाभर तरी घालतात. आता आहे ना अंकुश, ही जरा उलटी पॅन्ट करून दाखव. इथं जा वेगळा पॅन्ट असं म्हणजे वेगळा कलर असतो ना, ही पॅन्ट उलटी करून पण घातला ना. नाही म्हणजे 7 दिवस ही हा कलर उलटी करणार पॅन्ट तीच घालणार. आतमध्ये कुठचा कलर आहे सांगायचं असतं? अरे चड्डीचा म्हणजे ह्याचा जीन्सचा तोच कलर आहे ना. हा ताई, हा मग बाकी बोल. तर तुमचं हा काय बोलतो म्हणजे भारी आहे ना सगळं? नाही बोल. आजची ब्रेकिंग न्यूज. आजची ब्रेकिंग न्यूज, मी गेले डीमार्टला कपडे 99 रुपये. एक कट करतो मी, सॉरी. नाही चालेल का 99 रुपीचं भाई, रेग्युलर आपल्याला 99 रुपीचं. रेग्युलर महिनाभर रेग्युलर. ठीक आहे, पुढच्या ब्लॉगला चेंज असणार. हा बघ हेच जर आहे ना कपडे जर पुढच्या ब्लॉगला नसतील तर मग अंकुश आपल्याला पार्टी देणार. मी का पार्टी देऊ? कपडे घालणार तू पैसे माझ्याशी. कपडे नाही घालणार आहेस. तू यांनी पैसे लावलं माझ्याशी. बघूया ना कोण पार्टी देणार? सोम कुठं अजून? सोम आला. हे भाई आजचं नेचर बघ ना कसला भाष्य आहे, एक नंबर ना. वाव गाईज, सी दिस नजारा गाईज. हा 2 मिनिटं भाऊ, मला परवा गॉगल भेटला. ए आता हा कुठून ढापलास? मला काय बोलला, गिफ्ट दिला कोणीतरी. नाही किती रुपये? हा किती रुपये? 150 दाखव. 150 रुपये. हे बाबा हेवी आहे. म्हणजे हे हलका नाही आहे 50 वाला तो. 150 रुपये बोलला काल. 150 रुपये. पण हा चांगला नाही, तो आधीचा तुझा मस्त होता. हा छपरी वाटतोस. घाल जरा, घाल. किती होते मला? घाल जरा घाल. तर छपरी वाटतोय असं वाटतं आंधळ्यांना मदत करा. काहीच. आता आपण आलो केपीत नेहमीप्रमाणे. त्या दिवशी ब्लॉगला काय कंटेंट नसतो, त्या दिवशी तुमचा येतो केपीत. तर केपीत का आलोय मी, काही रिझन आहे सांगतो, काहीतरी विषय मजबूत रिझन आहे. आणि असं एक रिझन आहे की जिस रिझन से आपको धक्का मिलने वाला है, ते सांगतो का. कारण आपल्याला एक मजबूत असा एक धक्का बसणार आहे, सांगतो काय ते. बघा ब्लॉग पूर्ण. काहीच तुम्हाला भाई कैसा दिख रहा है बोलो. मिठ्ठा चांगला वाटतं रे मुलेट कट. मी पण मारणार. कापताना एवढंच देणार 100 रुपये 150 रुपये. तू पैशाचा विचार करून आपल्याला दिसलं इकडे मी अजून कसं कापलीच नाही. ही फक्त जायवळ. 2 मिनिटं. सांगा टी शर्ट नको. टी शर्ट
मस्त मस्त आहे. पॅन्ट बघ पॅन्ट बघ रुपयाचे असते म्हणून इकडे 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 आहे ना इकडे, थांब. तर काहीच खैराचं झाड बघा. अरे पण मी अजून केस कापलीच नाहीत भाव. सांगतोय ना मग तुझे पैसे कापले कशाला तर- विचार- केस हा, कापले तर- भागात म्हणते काय म्हणजे ना 100 रुपये वसूल होसपर्यंत केस कापायची. हा अरे परवा अंडे गेला अंडे गेला अंड्याचं सोड, अंड्याचं पुढे अंडे गेला ऐक माझा हा. काय 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 बोल. अंडे गेला ऐक अंडे गेला 200 रुपये हा? आता केस कापायचे आहे 150 रुपये हा. आणि मग- 120. हे तुझं ऐक रे बोलतोय तो. हा, केस कापला आणि तो का बोला दुकानदार आता माझे 50 रुपये सुट्टे नाही आहेत हम्म. तो खागावाला 50 रुपये टक्का करून टाक नाही 50 भावाने टकला रुपयाचे केला 50 रुपयाचे एक्स्ट्रा केस काप हा. असं. मग त्या भावाने टाकला का? टकला असं केला तर आता भावाची केस वाढत नाही आहेत तर भावनो आता पोरी कसा बघणार कसा कट वाटतो फक्त सांगा. नाद ना एक नंबर म्हणजे चुम्मा परफॉर्मन्स. सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा की तुमचा भाव कसा दिसतोय. तो पप्पी देऊ. हे आयले मी मारी नाही आला मी असला काय नाही खरं सांगतो. तू सो महिने तू बघून घ्या दोघत काय ते म्हणून असं पाटणं म्हणून असं होतं काय नाही. अरे काय पाठी पाटा कायच दिसत नाही नाही. कायच कट दिसत नाही आहे अरे कट मग मुलेट कटचा अर्थ समजतो का इथून फक्त एवढूसा. पाटणा समजतं दिसेल मग अरे पाटणा म्हणजे केस वाढले. तू आहे ना जर वन साइड वगैरे कापलास ना पाटचं पूर्ण टक्कल दिसतो. इकडे जरा पुढे पाठी फिर. हे काय साइड तिकडे याचा एकच भावरा याला 2 आहेत. कोण मला हो, 2 बाईक आहेत. इथं आहे. 2 भावरा आहेत. तुमच्या भावा तुमच्या नसतं रे. सूरज भावाला हो, 2 अंडे अंडे हो. 2 आहेत. तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा कोण कोण तयार आहे. एक वासंती हो, बायले एक बसंती एक शेवंता. एक शेवंता एक शेवंती एक वासंती हा लावत टाकतात. इकडं आलं वाटतं कोणतरी ती पोरं वगैरे सगळी ते बघ. तर गाईस आता मी तुम्हाला एक भावाचं गॉगल बघा हे नाही मग तुला एक तुम्हाला माहिती आहे काय पण विषय एक सांगतो. बसा इथं जरा आपण ह्याच्यात मध्ये बोल तिथं बसूया सर. तर गाईज आता विषय असा आहे की आपल्याला काय ना बॅड न्यूज आहे. काय सांगतो म्हणजे कोणाला अजून माहिती नाही मला पण नाही माहिती पण असं समजा मला स्ट्राईक बसले. कारण विषय कसा असं माहिती आहे तर आपलं कॉपीराईट येतो बघ ते मला 15च्या वर गेलेत कॉपीराईट. मग तू हे नाही केलेस क्लिअर नाही केलेस पण झाले ते चान्स असतो 15 आणि आता 15 स्ट्राईक म्हणजे 15 स्ट्राईक म्हणजे 15 कॉपीराईटच्या वर गेल्याच्या नंतर एक स्ट्राईक बसतो. तर स्ट्राईक असा आहे की 3 महिने व्हिडिओ टाकू शकत नाही. का पण काय माहित म्हणजे आता विषय अबे पाहिले असता रडत म्हणजे विषय काय माहिती का अरे खाल्लं की जरा. तर काहीच म्हणजे असा विषय आहे की आता म्हणजे 3 महिने मी व्हिडिओ टाकू शकत नाही. आणि माझा असं म्हणजे मध्ये प्लॅन म्हणजे आता प्लॅन असा चालू आहे की नवीन अकाउंट ओपन करू की नको. नको का कर पण 3 महिने तुम्हाला माझ्या व्हिडिओ बघायला भेटणार नाहीत. म्हणजे कर 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 कर. ते आणि कमेंट विषय कसं माहितीये काय फक्त ही व्हिडिओ काय यायला माहिती आहे कारण आहे ना म्हणजे इन्फॉर्मेशन साठी मी व्हिडिओ टाकतोय. कारण मग तू आता व्हिडिओ पोस्ट होणार तुझी आता 3 महिने तरी व्हिडिओ नाही टाकू शकत मी. असं कसं स्ट्राईक बसला ना पाहिजे आता मध्ये तो माझ्या दादाला पण 3 महिन्याचा स्ट्राईक बसलेला. अपलोडचं तुला ऑप्शन येणार नाही नाही अपलोड मध्ये तू व्हिडिओ लगेच डिलीट होणार. म्हणून आता ही पण व्हिडिओ आहे ना एक दिवस 1-2 दिवस फक्त थांबल लगेच डिलीट होणार. त्याचं पेमेंट नाही भेटणार काय नाही म्हणजे आता माझे जरा कॅमेरा नीट पकड इन्फॉर्मेशन साठी फक्त व्हिडिओ टाकतोय मी. माझे आता आहे ना बोललात ना तरी पण 3 म्हणजे 3-4 महिने आता व्हिडिओ येऊ शकत नाहीत. तर गाईज मिस यू बांधील की बघूया कसं आता हे वगैरे टाकतील व्हिडिओ पण माझ्या अकाउंटला तरी म्हणजे मी तरी आता व्हिडिओ नाही नाही, पण बनवणार. मी काय बोलतोय हे आता जेवढे व्हिडिओ बघतील काय असतील बाबा एक आपण मिनिमम अंदाज धरू 10,000 माणसं बघितली हा व्हिडिओ तर 10,000 माणसांनी सांगा कमेंट करून की ह्यांनी नवीन चॅनल चालू करायला पाहिजे काय. जर करायला पाहिजे असेल तर ह्या प्लीज पब्लिक तुम्ही तिकडे जा आणि पटकन सबस्क्राईब करा. असं नाही ना करता किती काय झालं तरी पण पाहिजे पहिला अकाउंट जोडलेला आहे तेच चांगलं आहे ना. म्हणजे जर हा जेव्हा चालू आहे ना रेग्युलर विषय काय झाला आता बघ 6 महिने सार्थक आले. सार्थकला मगाशी काय बोललो अरे बाईला मगाशी तुला बोललो ना मला काहीतरी लागलं युट्यूब चॅनलला काय हा बँडेज लाव मग ते बँड लागले तर मस्कर 1 नाही वर्षाचं काय ते स्ट्राईक 1 वर्ष का नाही 1 वर्ष नाही म्हणजे तिथं असं दाखवतात रे म्हणजे तुमचं कधी स्ट्राईक जाईल ते आता म्हणजे 3-4 महिने का 1 वर्ष म्हणजे काय जणांना 1 वर्षाचे पण लागलेले आहे स्ट्राईक. असं आहे की आपल्या जय दादाला पण 1 वर्ष स्ट्राईक लागलेली. विषय काय झालाय की मला कॉपीराईट पडत होते बघ ते सॉंगचे तर 3 का 4 महिने मी व्हिडिओ नाही टाकू शकत. ते काहीतरी 15 कॉपीराईटच्या वरती गेले ते एक लिमिट असते. आमची मर्जी मी स्वतःच्या पैशाने माझा मोबाईल घेतलाय युट्यूब माझ्या नीटनी चालवलाय मी माझ्या नाही आहे चालवलाय. विषय संपला पण युट्यूब त्यांचं आहे आपण तिथं काम करतोय ते पैसे देत आहेत आपल्याला. काय तुमचं बरोबर आहे नाही, आहे. पण विषय असा आहे की सगळ्यांनी कमेंट मध्ये करून सांगा
की आम्ही पण आता तुमच्यावर एवढा प्रवास वगैरे जोडलेला की तुमच्यासोबत आम्ही बोलतो ना एक अतूट एक फॅमिली जोडली होती आपण. फॅमिली जोडली होती ती आता काही बोलतात ना 4-5 महिने वो अभी रिलेशन नहीं रहेगा. नाही नजर लागली कोणाची तरी नाडू ठेवायला पाहिजे बहिरीच्या देवात. पण तुझं काय म्हणणं ग बाई किती गोंडस वा कसं बोलते बघ. माझं तर सार्थक बोलल्याप्रमाणे खरंच युट्यूब चॅनलला नजर लागले कोणी तरी. त्यांना बघवत नाही त्याला आमच्या माझं पुढे असं म्हणणं जाताना. या बायलाच्या जरा अंगावरून नारळ उतरवाय पाहिजे जरा. बाय मस्करी आणि हे बघ, हे बघ. मस्करी नाही ऐक. आणि खरं सांगतो काय जेवढे आम्ही युट्यूब चॅनलला म्हणजे जवळजवळ 1 वर्ष होत आला सर. एक माणूस नव्हता तेव्हा तोपर्यंत युट्यूब चांगला होता. तशी एक बाई वाढली की उसको क्यों तोडा. अरे पण मला बोलायचंय तू डायरेक्ट स्वतःहून हसलास का ते नाव पण नंतर घेतलं. स्वराच्या मनात चान्स. हे आहे बघ, मस्करीचा विषय नाही की म्हणजे आपण बोलतो एक वर्षभर आणि आम्हाला अशी ग्रोथ पण एक नंबर भेटलेली की वर्षभरात भाई एवढे सबस्क्रायबर भेटले. कोणाला एवढे भेटत पण नाहीत. 30,000+ सबस्क्रायबर झालेले आणि अचानक स्ट्राईक वगैरे लागणं आणि 4-5 महिने व्हिडिओ थांबणं. पण आपण 4-5 महिन्याच्या नंतर डेली व्हिडिओ टाकू काय विषय नाही. पण आता हे 4-5 महिने कसे काढायचे ते आता बघूया. तुम्ही कमेंट मध्ये सांगा की आम्ही नवीन चॅनल ओपन करू. 4-5 महिन्यात बाबा रील कर. रील वगैरे आपलं इंटरेस्ट नाही. सूरज बावधनीचा ब्लॉग इन द टॉप इन चिपळूण. आम्हाला फक्त ब्लॉग करायची जी मजा होती ना आता तुम्हाला माझे ब्लॉग भेटणार नाही 4-5 महिने. तर बघूया कसं काय होतंय. नवीन चॅनल ओपन कर. पब्लिक सपोर्ट करेल. अशी विषय ना पब्लिक सपोर्ट अशी करेल. आहे बघ तर त्यांच्यात त्याची पण चुकी ना माझी पण चुकी ना माझी चुकी पब्लिक सपोर्ट करेल. आता स्ट्राईक झालाय पडलेत आता 4-5 महिने माझे व्हिडिओ नाही येणार. तर बघूया कसा काय अब तो मला दगड फेकून मारतोय मी हातला मोबाईल फेकून मारेल. आपण वाहिल्या इथं अब आपण मधला पण ते बॉटलला नेमला हा, ऐक जा आणतो तुझं. अंकुश तू गेलीस आता. अंकुश तुझं काय म्हणणं आहे. 4-5 महिने आपले व्हिडिओ येणार नाहीत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आता जे ब्लॉग बघतात त्यांनी कमेंट करून सांगा की सेकंड चॅनल ओपन केला पाहिजे काय. आणि जर करायचं असेल तर तुमचा सपोर्ट पाहिजे. कारण की पहिल्या चॅनल जेवढे सबस्क्रायबर होते किती 33,000 होते ना. 33 नाही 50% तरी 15,000 तरी भेटले तरी बस झाले. पण वो सुरुवात नव्याने करने के लिए डिफिकल्ट है. परत एवढे आपले वर्षभर परत मेहनत करा. त्यापेक्षा मी 4-5 महिने व्हिडिओ नाही टाकत. आता काही बोलला तरी पण विषय कसा माहिती आहे का. 4-5 महिने व्हिडिओ टाकले नाहीस ना पब्लिक तुटतो रे. फुटायचा विषय नाही. मग विषय कसा करायला माहिती आहे का. आम्हाला कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवावे लागतील जेणेकरून पब्लिक मानला जाईल आणि त्या व्हिडिओमध्ये तू दिसशील. पब्लिक समजलं? कशी तुटल माहितीये ना कोण आहे हा. तुला नाही रे विषय एक हा तो तो एक एक विषय तुझ्या बोल रे पण तू. हा तुझ्या पण तू एक कंटिन्यू व्हिडिओ माझे बोल सोमच्या बोल हा ब्लॉग मध्ये दिसलास ना. अरे पण हे बघ प्रत्येक आहे तुझा बोलतात नाही बोलण्याची टेक्निक वेगळी आहे. तुझ्या ब्लॉगची टेक्निक वेगळी आहे. तो संबंध मध्ये असशील ना लोकांचं बसण्याचं आणि तो त्याची ब्लॉगची पद्धत ही लय वेगळी. आता तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा. हे बघ आता तू ब्लॉग कर. अरे सोम गप ना जरा काय विषय चालू तू नाही तर जातो मोबाईल तरी पकड. मी तुला 2 ऑप्शन दिले. अरे लागल ना दगड बिगड कशाला मस्करी करतोय. मी तुला 2 ऑप्शन दिले. तर तू सेकंड चॅनल ओपन कर. अरे विषय कसा असं माहिती आहे प्रत्येकाचा ब्लॉगची आहे ना बोला ना एक टाईप आहे. आता सेकंड चॅनल जरी ओपन करायला गेलास तर तरी पण 4-5 महिन्याने परत मी हा चालू करणार. मग त्या चॅनलचं काय. मग मी तेच बोलतोय एक तर सेकंड चॅनल ओपन कर. जर तुला सेकंड चॅनल नसेल ना ओपन करायचा तोच पब्लिक जर तोच पब्लिक जर तुला टिकून ठेवायचा असेल ना नाहीतर तू आमच्या ब्लॉग मध्ये असतोस की तू पब्लिकला दिसत राहशील की सारखं. दिसायचं ना रे पब्लिक दिसण्यासाठी काय मला व्हिडिओ कॉल कराल. विषय काय समजा दिसण्याचा विषय नाही रे. दिसण्याचा विषय ना सिरियल होती ना तू 1x आलास की एक विषय दिसण्याचा नाही आहे. विषय ह्याचा आहे की ना त्याला काय समजतं आहे. विषय दिसण्याचा नाही. विषय म्हणजे कसा माहिती काय. आता बघ मी माझ्या ब्लॉगला बोलतो ना एक वेगळ्या टाईपनी बोलतो तर तसं तुमच्या ब्लॉगला नाही ना बोलणार. बरोबर मी स्वतः कॅमेरा घेऊन असं बोलतोय परत ह्याची इज्जत काढतोय परत माझी तुम्ही प्रत्येकाचा कंटेंट वेगळा असतो. मग तू काय विचार केलास मग काय 4-5 महिने व्हिडिओ नाही टाकायचे. 4-5 व्हिडिओ मिस यू यू मिस मी वी लव्ह यू यस लव यू यू यू. पण मी काय बोलतो ते काय पब्लिकचं हे होऊन जाईल रे असं विषय. आता काय पब्लिक विसरलं तर काय आता हरला तो
काय बोलणार सांग? थांब एक मिनिट. विषय काय चालू आहे? हा तर आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा काय केलं पाहिजे आणि कसं काय, तर तुम्ही मला मिस कराल की नाही याचं काय. काय काय जण खुश होतील, काय काय जण काय बोल हां काय बोलतो तू? सूरज बाजू ने वीडियो ना डालना, सूरज बाजू ने आगे जा रहा है वो फिर से पीछे आएगा इसलिए. कोण आहे असं? आहेत भरपूर जण आहेत. हेटर असतात, हेटर असल्याशिवाय काय. आता प्रत्येकाने आपापलं मत सांगा की काय केलं पाहिजे. मी तर बोलतोय सेकंड चॅनल ओपन कर. ओके. आणि या महिन्याभरात चॅनलचं नाही, ऐक ना, महिन्याभरात तुझं मॉनिटाईज होईल. ऐक, महिन्याभरात मॉनिटाईज होईल. तुला पण विषय कसा माहिती काय, मला इन्कमचं लेणं देणं काय नाही. फक्त एक चॅनल आपण क्रिएट केलेलं असतं, 33,000 सबस्क्रायबर काय इझी नाही असं. एक काम करायचं, इंस्टाला सेकंड मिनी चॅनल शॉट पण ओपन टाक नसतं ना. करायचा. एक दोन तीन दिवसांनी युट्यूबला किंवा ह्याला लाईव्ह येत जा. नाही तो नाहीतर इंस्टाला इंस्टाला मिनी ब्लॉग टाकत जा. मिनी ब्लॉग म्हणजे तू आपल्याला करतो युट्यूबला करायचं काय असं. माझ्याकडे आहे तुला सांगू, 33,000 मधले ना 15,000 असे पण आहेत की त्यांचं युट्यूब म्हणजे इंस्टाग्रामच नाही असं पण आहे. हा विषय पण आहे. मग युट्यूबला लाईव्ह येत जा ना कॉमेडीसाठी पण. आता नाही येऊ शकत, स्ट्राईक बसलाय. त्या पण फोन लावून रिक्वेस्ट करूया काय? असं असतं हे ना. कर ना, त्यांना रिक्वेस्ट टाकू शकतो ना जा, ह्याच्यावर. प्रत्येकाने मत सांग. चल तुझं सांग. काय मला असं वाटतं की तू थांबावा आणि इंस्टाला काहीतरी करावा. हा तुला विचारलं मी विचारलं का? हेच लोकांना आवडतं. आपण लोकांची इज्जत काढतो आणि त्या टायमाला ते मीच कुठेतरी होणार आहे 4-5 महिने. सोमला बायल्या बोलणं, परत अथर्वला आम्ही किकी बोलणार. बोलणं, आणि अंकुशला परत 99 रुपये नाही बॉक्की बॉक्का गेली. सार्थकला इज्जत नाही. परत वेदूचं ऐकतात. आता तुम्हाला मिस काय ऐकायला माहिती आहे, वेदूच्या कॉल प्रँक, परत अंकुशची शायरी, परत किकीचा मध्येच चिडणं, परत सोमचे बायलेगिरी, परत माझं बोलणं, परत अंड्याचं दिसणं. इज्जत आणि ते दिसणं, हलकत हसणं, हलकत सगळं मी सांगणार तुम्हाला. परत अंड्यामध्ये खुलता खाली खुळे व्हायचा. इज्जत तुम्हाला भूताच्या गोष्टी नाही भेटणार. हा अनिकेतच्या भूताच्या गोष्टी, ते भेटणार नाही. परत सार्थकचं काय शूटला येणं ते दिसणं. अजून कोण, वेदूचं झालं. अजून कोण आहे आपल्या ग्रुपमध्ये? टॉक्सिकचं परत टॉक्सिकचं पोरींचं बोलणं. हा ते म्हणजे कुठेतरी मिस झालंय आता. आजाचं पण मध्ये गाडी आजाची गाडी वगैरे म्हणजे विषय काय सगळं मिस झालंय. आता 5-6 महिने काय कुठेतरी कमी होणार आहे. फक्त सपोर्ट ठेवा. काय काय जणांना आठवेल सगळं. व्हिडिओ बघत असाल तर बघूया कसं काय होतंय ते. असं आम्ही फक्त असं दाखवत नाही, असं काय बोलतात ना ते आतलं काय ते असं दाखवत नाही. सगळं हॅप्पी आहे. बघू कसा काय विषय. तर गाईस तुम्हाला आता विषय समजला असेल नक्की काय झालाय. तर नाही म्हणजे असं दे चला, एवढा काय विषय. 4-5 महिने भेटूया, 4-5 महिने डायरेक्ट. लव यू गाईज. असं सपोर्ट ठेवा. तुमचा भाव भेटेल तुम्हाला 4-5 महिन्यांनी. आता सगळ्यांपासून लांब आलोय. तेव्हा का सगळेजण तिकडे बसलेत वचपाला प्रूफ्स करत, आणि आपण जरा आलोय त्यांच्यापासून लांब. काय माहिती आता झालंय. तुम्ही विसरू नका फक्त एवढंच. आपण भेटूया 4-5 महिने. काय अरे गाईज सॉरी बिकॉज मी तुमच्यासोबत प्रँक करत होतो. गाईज सॉरी बिकॉज मी सगळ्यांसोबत प्रँक करतो. तुम्ही बोलवलं ह्यासोबत प्रँक करतो, त्यासोबत मी तुमच्यासोबत प्रँक करत होतो. मी रिॲक्शन बघत होतो तुमची. तर भाई मी 4-5 महिने ब्लॉग नाही टाकले. तुमचं कसं होईल तर कमेंटमध्ये फक्त सॉरी गाईज. पण त्यांना पण आई शपथ सांगतो, त्यांना पण सगळं खरं सांगितलं. म्हणजे खरं म्हणजे त्यांना खरोखरच वाटतंय की माझे ब्लॉग वगैरे बंद होत आहेत. त्यांची पण रिॲक्शन म्हणजे त्यांना पण सांगणार की प्रँक होता. तर गाईज खरंच सॉरी की असा प्रँक केला नाही पाहिजे. बट पब्लिक सोबत पण प्रँक केला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणजे आपल्या फॅमिलीसोबत पण प्रँक केला पाहिजे म्हणून मी ट्राय केला. असं दे म्हणजे बोलतात नाही माहिती आहे की तुम्ही रागवला असाल की भाई तू ब्लॉग करा टाकला, अरे असं काय असं. पण तुम्ही बोलला ह्यासोबत प्रँक करते, वेदूसोबत प्रँक कर, सोमसोबत प्रँक. तुमच्यासोबत आज केला सुरेश भाऊ तुम्ही. तुमच्यासोबत पण प्रँक केला पाहिजे. हे सगळं प्रँक होतं काहीच. काय बघ लास्टचा व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये आता 5-6 महिने जाईल. स्ट्राईक बद्दल 2 शब्द किंवा आय मिस यू वगैरे बोल, विषय स्टॉप कर. पण खरं सांग मला पडले शपथ मस्कर नाही बहुत नीट बस. आई शपथ मला लास्टचे व्हिडिओ म्हणून
म्हणून शिवाय देऊ शकत नाही. सांग खरं शपथ बाबा हे बघ शपथ स्ट्राईक पडले. वो ये क्या है कैसा जा अरे आपण कंटिन्यू थांबणार अरे कुछ भी होने जाए सूरज बाबू तुझा आइलो हो कुछ भी होने जाए सूरज बाबू नहीं रुक सकता हो ये पडा अरे बाईला दगड बिगड टाकू नका. हे पाऊस नाही आलाय. यस यस तर काय तुला भाऊ तुला आनंद झालाय सूरज बाबूने स्ट्राईक नाही पडला. एक नंबर हा यस एप्रिल फुल सगळ्यांना की तुम्हाला मी प्रँक केला की सॉरी पण एप्रिल फुल करायचा होता आपल्या. तुम्ही बोलता अंकुशवर प्रँक कर सोमवार वगैरे ह्याच्यावर त्याच्यावर पण मी आज तुमच्यासोबत प्रँक केला. तर मी तू आज तुमच्यासोबत प्रँक केला तर कसं वाटलं नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या भावाला मोठा करा.